तस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। मी नमन करतो त्या अरहंत सम्यक संबुद्धाला जो जीवन मुक्त आहे, जागृत आहे। द्वितीयंपी तृतीयंपी दुसऱ्यांदा व तिसऱ्यांदाही मी नमन करतो त्या अरहंत सम्यक संबुद्धाला जो जीवन मुक्त जागृत आहे। देवानं पियदसी धम्मदायाद महान सम्राट अशोक, जर या देशाला समजून घ्यायचे असेल, एक विचारवंत नाव आहे, जगातील एक विचारवंत ज्यांचं नाव आहे हेरॉल्ड लॉस्की। हा हेरॉल्ड लॉस्की नावाचा एक विचारवंत असा म्हणत आहे, जर या भारत देशाला समजून घ्यायचे असेल, जर या भारत देशाला समजून घ्यायचे असेल तर सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समजून घ्यावं लागेल, असं हेरॉल्ड लॉस्कीचं म्हणणं आहे। आज 15 ऑगस्ट हा जो स्वतंत्रता दिवस, ज्याला गणतंत्र दिवस आपण म्हणतो, द ग्रेटेस्ट इंडियन द फादर ऑफ नेशन, सिम्बॉल ऑफ नॉलेज, आणि या भारताचे संविधानिक राष्ट्रपिता, भारतीय संविधान शिल्पकार, बोधिसत्व, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी MA PhD DSc LLD DLID बॅरिस्टर ऑफ लॉ 32 डिग्र्या आणि 13 भाषांचं नॉलेज असलेला हा जगविख्यात महापंडित, आमच्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा विद्यार्थी जेव्हा कोलंबिया युनिव्हर्सिटी, जिथं ब्रांच धातूचा बाबासाहेबांचा पुतळा आहे अमेरिकेला, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि जर्मनीच्या बॉन विद्यापीठामध्ये आणि कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या त्या शिष्यवृत्तींच्या आधारावर त्या ठिकाणी जात असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या कोलंबिया, अमेरिकेतलं जे कोलंबिया युनिव्हर्सिटी आहे ना, त्या कोलंबियाच्या युनिव्हर्सिटीमध्ये 100 विद्यार्थ्यांची अशी यादी तयार करण्यात आली की या कोलंबिया विद्यापीठामधून आजवरचा सर्वात हुशार ब्रिलियंट विद्यार्थी कोणता, 100 विद्यार्थ्यांची तशी यादी तयार करण्यात आली। आणि त्या कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये आजवरचा 100 विद्यार्थ्यांपैकी सर्वात बुद्धिमान, हुशार 100 विद्यार्थ्यांपैकी जागतिक विद्यार्थी होते त्या कोलंबियामध्ये शिकलेले। तर त्या कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये 100 विद्यार्थ्यांमध्ये पहिला क्रमांक बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये। तर त्यावेळी तिथे जे बराक ओबामा होते, त्या बराक ओबामांना तिथे आमंत्रित करण्यात आलं त्या कार्यक्रमामध्ये। तर त्यावेळी भारताकडून कोणीही गेलेलं नव्हतं तो पुरस्कार घेण्यासाठी, भारताकडून कोणीही गेलेलं नव्हतं। मला वाटतं त्यावेळी अटल बिहारी वाजपेयीचं सरकार असेल, पण तो पुरस्कार घेण्यासाठी कुणीही गेलेलं नाही, कारण मानसिकताच तशी होती डॉक्टर आंबेडकरांविषयी। तर तिथे आजही कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ब्रांच धातूचा अर्धाकृती पुतळा आहे। जगामध्ये सर्वात जास्त बुद्धांच्या मूर्त्या आहे। जमिनीच्या वरतही बुद्ध आहे आणि जमिनीच्या खालीही बुद्ध आहे। रेकॉर्ड ब्रेक आहे की जगामध्ये भूगर्भामध्ये सर्वात जास्त मूर्त्या कोणाच्या आहे, तर तथागत बुद्धांच्या। आणि जगामध्ये सर्वात जास्त कोणत्या अशा महापुरुषांचे, नेत्यांचे, पुढाऱ्यांचे पुतळे आहे, तर ते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने 4 लोकांची यादी तयार केली ज्यांचं जगामध्ये योगदान आहे, जगाला जडणघडण करण्यात त्यांचं खूप मोठं जागतिक योगदान आहे। त्याच्यामध्ये फर्स्ट क्रमांकाचं नाव आहे तथागत गौतम बुद्ध, दुसरं नाव आहे वर्धमान महावीर, तिसरं नाव आहे धम्मदायाद महान सम्राट अशोक आणि चौथं नाव आहे बोधिसत्व सिम्बॉल ऑफ नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। या 4 लोकांची यादी ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने तयार केली।
तर जेव्हा त्या कोलंबियाच्या युनिव्हर्सिटीमध्ये ब्रांज धातूचा बाबासाहेबांचा पुतळा बनवला, त्यावेळी बराक ओबामा असं म्हणतात की डॉक्टर बाबासाहेबांसारखा महापुरुष जर आमच्या अमेरिकेमध्ये जर जन्माला आला असता तर आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सूर्य म्हटलं असतं. काय म्हटलं असतं? सूर्य म्हटलं असतं. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्यासाठी काय आहे? सूर्यच आहे ना. प्रज्ञा सूर्य आहे, क्रांती सूर्य आहे, महासूर्य आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या जगामध्ये सर्वाधिक पुतळे ज्यांचे निर्माण आहे, जपानमध्ये किंवा आता तर कॅनडामध्ये सुद्धा जगामध्ये सर्वात जास्त पुतळे आणि सर्वात मोठी जयंती भारतातल्या कुठल्याच नेत्याची होत नाही, पुढाऱ्याची होत नाही. जगातील सर्वात मोठी जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होते आणि जगामध्ये सर्वात जास्त पुतळे रेकॉर्ड ब्रेक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे. सर्वाधिक पुतळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आंध्र प्रदेशामध्ये आहे. गाव तिथे भीमराव, जिथे जिथे गाव आहे तिथे तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आपण वंशज आहोत हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सूर्यासोबत करार केलेला आहे. एक सूर्य दुसऱ्या सूर्यासोबत करार करत आहे. तुम्हाला माहित असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे बोट दाखवलेलं आहे, काही लोक जे राजकीय क्षेत्रामध्ये असतात ते राजकीय क्षेत्रातील लोक, त्यांचं मनमत आहे, ते लोक असं म्हणतात की बाबासाहेबांनी जे एक बोट दाखवलेलं आहे ते दिल्लीकडे जा असं सांगितलेलं आहे किंवा शासन करते जमात व्हा असं ते त्यांचा अर्थ लावतात. काही लोक म्हणतात की एक व्हा याच्यासाठी बाबासाहेबांनी ते बोट दाखवलेलं आहे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करार केलेला आहे. कोणता करार केला आहे? एक सूर्य दुसऱ्या सूर्यासोबत करार करत आहे. जसं बराक ओबामा म्हणते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा महापुरुष आमच्या अमेरिकेत जन्माला आला असता तर आम्ही त्यांना सूर्य म्हटलं असतं. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका प्रज्ञा सूर्यांनी, क्रांती सूर्यांनी, एका विश्व सूर्यांनी एक करार केला सूर्यासोबत. तो असा हात दाखवून स्टँडिंग मध्ये, तू तिथला सूर्य. सूर्याला काय म्हणत आहे बाबासाहेब? तू तिथला सूर्य तर मी इथला सूर्य आहो. तू तिथला कुठला? तू त्या आसमान मधला, त्या आकाशामधला सूर्य आहे. तू तिथला सूर्य तर मी इथला सूर्य आहो. तू तिथल्या साऱ्या ताऱ्यांना प्रकाशमान कर, मी इथल्या साऱ्यांना प्रकाशमान करेन. असं म्हणजे त्या सूर्यासोबत करार करत आहे की हे सूर्या तू तिथला सूर्य आहे, आकाशातला सूर्य आहे आणि त्या आकाशातल्या ताऱ्यांना तू प्रकाशमान कर, परंतु मी मात्र इथं भारतातील साऱ्यांना काय करील? प्रकाशमान करेल. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या भारत देशामध्ये खूप मोठं योगदान आहे. परंतु काही लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते राष्ट्रभक्त नाही, ते देशभक्त नाही, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांचा कुठलाही सहभाग नाही, कुठलंही योगदान नाही, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लांछन लावण्याचा प्रयत्न आजही केला जातो. आज स्वतंत्रता दिवस आहे आणि त्या निमित्तानं मी जे बोलत आहो, आज स्वातंत्र्य हे जे शब्द आहे जे भारताच्या प्रियम्बल मध्ये, भारताच्या संविधानामध्ये, उद्देशिकामध्ये आहे, कोणता आहे ते प्रियम्बल मध्ये असं आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय. तर हे स्वातंत्र्य नावाचं मूल्य, स्वातंत्र्य म्हणजे स्वच्छंदी जीवन जगणं नाही, स्वातंत्र्य म्हणजे मनात जसं येईल तसं जगणं नाही, स्वातंत्र्य म्हणजे मनात येईल तसं वागणं नाही. स्वातंत्र्य हे मूल्य आहे तथागत बुद्धांचं. या जगाला बहाल केलेलं आहे भगवान बुद्धाने. स्वातंत्र्य कालाम सुत्त भगवान बुद्धांचा स्वातंत्र्याचा जाहीरनामाच आहे. स्वातंत्र्याचा जाहीरनामा कालाम सुत्त आहे. तर हे स्वातंत्र्य नावाचं जे मूल्य आहे, समता नावाचं मूल्य आहे, बंधुता नावाचं जे मूल्य आहे, तर हे स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय हे भारतीय संविधानामध्ये हे जे 4 मूल्य आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय, ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बाहेर देशाकडून म्हणजे फ्रेंच देशांकडून घेतलेली आहे. म्हणजे ते उसनी घेतलेली आहे. फ्रेंच राज्यक्रांतीकडून किंवा फ्रेंच देशाकडून ती घेतलेली आहे असं बाबासाहेबांना म्हणजे ते आरोप लावतात. बाबासाहेबांनी जे संविधानामध्ये नमूद केलेले आहे ते 4 मूल्य. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही जी मानवी नैतिक मूल्य आहे,
हे मानवी नैतिक मूल्य मी माझे गुरु तथागत गौतम बुद्ध यांच्याकडून जशीच्या तशी घेतलेली आहे, मी ती फ्रेंच राज्यक्रांतीकडून घेतलेली नाही. पण काही लोक तसं म्हणतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आधी या भारत देशाच्या संदर्भात हा भारत देश सम्राट अशोकांनी तलवार खाली ठेवली, युद्धाला नकार दिला आणि ते बुद्ध धम्माची त्यांनी धम्म दीक्षा घेतली. सम्राट अशोकांनी तलवार खाली ठेवून बुद्ध धम्माची दीक्षा घेतली, ते बुद्धाला शरण गेल्यामुळे भारत देश गुलाम झाला असं सम्राट अशोकावर काही लोक आजही त्यांच्यावर आक्षेप घेतात. म्हणजे भारत देश का गुलाम झाला, म्हणजे तुम्ही ब्राह्मणवादी लोकांना आजही तो प्रचार प्रसार चालू आहे, तो प्रोपेगंडा आजही फैलवताय की भारत देश गुलाम कोणामुळे झाला, कशामुळे झाला, तर सम्राट अशोकांनी युद्धाला नकार दिला, त्यांनी तलवार खाली ठेवली आणि ते बुद्धाचा त्यांनी धम्म दीक्षा घेतली आणि त्यांनी हिंसा लढाई करायला मनाई केली, म्हणून भारत देश काय झाला, गुलाम झाला. सर्व खापर कशावर फोडतात ते सम्राट अशोकावर, लक्षात घ्या. आणि बुद्धावरही खापर फोडतात आणि सम्राट अशोकामुळेच भारत देश गुलाम झाला असं आजही प्रचार प्रसार करत आहे, लक्षात घ्या. परंतु लक्षात घ्या, सम्राट अशोकाचा जो भारत होता तो तर 1250 वर्ष बौद्ध धम्म होता. सम्राट अशोकाच्या काळामध्ये स्वर्णिम भारत होता आणि स्वर्णिम सोन्याची लंका, सोन्याचा भारत आणि सोन्याची लंका. सोन्याची लंका म्हणजे रावणाची नाही. याच संघमित्र आणि महामहेंद्राला आणि अनंत भिक्खूला श्रीलंकेमध्ये पाठवून धम्ममय बुद्धमय लंका ज्या राजाने निर्माण केली ती सोन्याची लंका म्हणजे बुद्ध धम्ममय लंका. तर आपण जे म्हणतो का नाही, भारत सोन्याची चिडिया होता, सोन्याचा धूर वाहत होता, इथं पत्थर भी पूजे जाते है. पत्थर भी पूजे जाते म्हणजे याच त्या बुद्ध लेण्यामुळे बुद्धाचा इतिहास सांगत आहे. हेच ते सम्राट अशोकाचे 84,000 शिलालेख वय दगडांवरचे, या पत्थर भी पूजे जाते है. बुद्धांच्या लेण्यांचं ते आहे, प्रदीपने केलेलं आहे, तसं उल्लेख केलेला आहे. तर या भारतामध्ये जे सम्राट अशोकांच्यामुळे भारत देश गुलाम झाला हे चुकीचं आजही वातावरणामध्ये ते फैलावत आहे. उलट सम्राट अशोकाचं राज्य 1250 वर्ष होतं आणि 1250 वर्ष सम्राट अशोकाचं राज्य असताना या जम्बूद्वीपामध्ये, या भारतवर्षामध्ये भारत सुखी संपन्न होता. राजा भवतो धम्मिको, राजा जर धम्मवान असेल तर प्रजा सुद्धा राजाचंच अनुकरण करत असते, लक्षात घ्या. सम्राट अशोकाच्या नंतर जो 10वा बौद्ध राजा आहे पुष्यमित्र शुक्ल यांच्या हत्येनंतर काही काळ थोडासा ब्राह्मणवादाचं थोडंफार वर्चस्व आलं. सम्राट अशोकाचा जो मौर्य घराण्याचा शेवटचा राजा म्हणजे बृहदत्त मौर्य. पण सम्राट अशोकाच्या नंतर पूर्ण भारतातून बौद्ध धर्म नष्ट झाला हे चुकीचं आहे. सम्राट अशोकाचा जो 10वा बौद्ध राजा म्हणजे बृहदत्त मौर्य, हा मौर्य घराण्याचा 10वा बौद्ध राजा हारला बा आणि त्यानंतर भारत देश ब्राह्मणवाद्यांच्या गुलामीत गेला, ही चुकीची गोष्ट आहे. काही काळ तो गुलामीत नक्कीच गेला काही काळ, परंतु मात्र आपण जर बघितलं की सम्राट अशोकांच्या नंतरही मात्र सातवाहन बौद्ध राजे, जे कुशाण कनिष्क बौद्ध राजे, पाल बौद्ध राजे किंवा चोल पल्लव हे बौद्ध राजे, वाकाटक बौद्ध राजे, महाराष्ट्रामध्ये आणि दक्षिण भारतामध्ये सातवाहन बौद्ध राजे, या नागवंशी लोकांनी बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केलेला आपल्याला दिसतो. म्हणजे 8व्या ते 9व्या शताब्दीपर्यंत बौद्ध धर्म या भारतामध्ये अस्तित्वात होता. सम्राट अशोकाच्या तो मौर्य घराण्याचा शेवटचा राजा हरला आणि बौद्ध धर्म नष्ट थोडाफार तो विलुप्त झाला, पण पुन्हा मात्र तो ऊर्जित अवस्थेमध्ये आला. तर सम्राट अशोकाच्या जे 1250 वर्ष जो बौद्ध धर्म होता तेव्हा भारत स्वर्णिम भारत होता. या भारतामध्ये जे 3 गोल्डन पिरियड झालेले आहे, गोल्डन पिरियड ज्याला म्हणतो ना, 3 गोल्डन पिरियड झालेले आहे. पहिला गोल्डन पिरियड आहे सम्राट अशोकाच्या काळामधला, ज्या सम्राट अशोकाने 84,000 महास्तूप, 84,000 महाविहार, 84,000 धम्मस्तंभ, 84,000 धम्म राजमुद्रा, धम्मचक्र आणि 84,000 धम्मशिलालेख उभारले आणि भारतामध्ये संपूर्ण लोक गुण्या गोविंदानं राहत होते. बुद्धांच्या पंचशिलांचं, बुद्धांच्या विचारसरणीचं लोक पालन करत होते. समता, बंधुता
ममतेनं राहत होते आणि म्हणून सम्राट अशोकाचा जो काल आहे तो स्वर्णिम काळ आहे. दुसरा काळ या भारतामध्ये दुसरं पिरियड आहे गोल्डन पिरियड, ते म्हणजे सम्राट कनिष्काचा काळ. या सम्राट कनिष्कानं बुद्धांच्या मूर्त्या निर्माण करून आणि डोनेट करून तोही एक दुसरा सम्राट कनिष्क. आणि तिसरा गोल्डन पिरियड आहे तो म्हणजे गुप्त काळ. ज्या गुप्त काळांमध्ये तसं सम्राट अशोकांच्याच काळामध्ये बौद्ध विद्यापीठांची पायाभरणी झाली, गुप्त काळांमध्ये त्याची भरभराट झाली, पाल काळामध्ये सुद्धा. तर हे 3 गोल्डन पिरियड भारतानं भोगलेले आहे, लक्षात घ्या. या भारतामध्ये जगातील लोक तक्षशिला, विक्रमशिला, नालंदा, औदंतपुरी, पुष्पगिरी, सोमपुरी, महास्थानगड, अग्रोहा असेल, अकनूर असेल, सिरपूर असेल किंवा मिथिला असेल, अमरावती असेल तर किंवा पुष्पगिरी असेल, तर या संपूर्ण बौद्ध विद्यापीठामध्ये बाहेर देशातून लोक शिक्षणासाठी यायचे नालंदा तक्षशिलामध्ये. आणि इथून जाऊन आम्ही भारतातून नालंदा विद्यापीठातून शिकून आलेला आहोत म्हणून तिकडे जाऊन नाव काढायचे. आता आपल्या भारतातले लोक कोणीकडे जातात? कुठे जातात? बाहेर देशात शिकायला जातात का नाही? आम्ही जपान रिटर्न आहोत, आम्ही अमेरिका रिटर्न आहोत, लंडन असं म्हणते का लोक. पण एक काळ असा होता स्वर्णिम भारत की भारतामध्ये कोरिया, जपान, चायना, तुर्कस्तान पासून तर गांधार म्हणजे सर्व बाहेर देशातले सगळे विद्यार्थी भारतामध्ये पहिल्यांदा जे विद्यापीठ होते तिथे शिक्षणासाठी येत होते. आपल्याला माहित आहे फाययान, युआनशांग, इसिंग आणि हायचो हे चीनी बौद्ध भिक्षू भारतामध्ये आले. मग हे सगळे बौद्ध विद्यापीठ कोण जाळले? आपल्याला सांगता मुसलमानांच्या स्वाऱ्यांनी जाळले नाही, अजिबात नाही जाळले. नालंदा बौद्ध विद्यापीठ ब्राह्मणांनी जाळलं. पहिल्यांदा मिहिरकुल हुन नावाच्या त्या मिहिरकुल ब्राह्मणांनी जाळलं. दुसऱ्यांदा सुधन्वा नावाच्या ब्राह्मणांनी जाळलं नालंदा. आणि अनेक बौद्ध विद्यापीठ आणि विहार सुद्धा नष्ट केले. आणि तिसऱ्यांदा बंगालचा शशांक नावाचा ब्राह्मण राजा त्यांनीही नालंदा विद्यापीठ जाळलं. बख्तियार मोहम्मद बख्तियार खिलजीनी जाळलं असं मला अजिबात म्हणायचं नाही, परंतु लक्षात घ्या खऱ्या अर्थानं नालंदा बौद्ध विद्यापीठांचं नुकसान जर कोणी केलं असेल, त्या युनिव्हर्सिटींना आणि विहारांना नष्ट करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ब्राह्मणांनीच. आपल्याला काय शिकवलं जातं की नालंदा, तक्षशिला हे सगळी विद्यापीठ मुसलमानांच्या आक्रमणामुळे जाळल्या गेली, त्यांनी नष्ट केली, पण अजिबात नाही. आता असता आपल्याला जिता जागता नमुना आहे. महाबोधी महाविहार कोणाच्या कब्जात आहे? मुस्लिम बांधवांच्या आहे का ख्रिश्चन बांधवांच्या? ब्राह्मण बांधवांच्याच आहे. आताच्या सध्याच्या घडीला इंग्रज तर गेले, इंग्रजांचे कायदे आणि कानून ते रद्द व्हायला पाहिजे होते, आहे का नाही? इंग्रज गेले ना. 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला, परंतु महाबोधी महावीराचा ऍक्ट मात्र तसाच राहिला इंग्रजांच्या काळात. सगळं म्हणजे ना इंग्रज गेल्याच्या नंतर इंग्रजांचे कायदे आणि जे कायदे रद्द व्हायला पाहिजे. महाबोधी महावीराचा तो बीटी ऍक्ट आजही आहे का नाही? कोणाच्या काळामध्ये झाला होता तो लागू? इंग्रजांच्या काळामध्ये. म्हणजे महाबोधी महावीर अजूनही मुक्त झाला नाही किंवा होऊ दिलं नाही, आहे की नाही? मग इंग्रजांचा कायदाच आहे का तो? इंग्रजांचा कायदा ब्रिटिशांच्या काळामध्ये लागलेला महाबोधी महावीराचा जो बीटी ऍक्ट आहे तो रद्द व्हायला पाहिजे. तो इंग्रजांच्या काळातला कायदा आहे, तो रद्द व्हायला पाहिजे. भारत स्वतंत्र झाल्यावर रद्द करून राहिले का? किती मोठं षडयंत्र चालू आहे. म्हणून भारतामध्ये जे काही 75 पेक्षा जास्त युनिव्हर्सिट्या होत्या, बौद्ध युनिव्हर्सिट्या, त्यांना जाळण्याचं काम ब्राह्मणांनीच केलेलं आहे. लामा तारानाथ नावाचे एक भिक्खू आहेत तिबेटियन, त्यांच्या डिक्शनरीमध्ये तसा उल्लेख आहे, समजलं का? परंतु मात्र हे जे गोल्डन पिरियड जो भारत आहे याला नष्ट करण्याचं काम ब्राह्मणवादी लोकांनीच केलेलं आहे, लक्षात घ्या. म्हणून डॉक्टर बाबासाहेबांनी जो भारतीय संविधान आहे, भारतीय संविधानाच्या माध्यमातून जो खंडाखंडामध्ये एक संघ नसलेल्या भारताला एक सूत्रपणामध्ये बांधण्याचं काम कोणी केलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये, आहे का नाही? काही निजामशाहीमध्ये भारत देश होता, म्हणजे संस्थानात होता. म्हणजे आपण पाहिलं असेल आदिलशाही, निजामशाही वगैरे, आहे का नाही? तर भारताचे असे तुकडे 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 होते. इथे काय होती? हुकुमशाही पद्धती होती, राजे रजवाडे होते, राजे महाराजांचा तो प्रदेश होता. म्हणजे भारत कसा होता? तुकड्या 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 तुकड्यामध्ये होता. भारतीय संविधानामुळे बाबासाहेबांनी भारताला एक सूत्रतेमध्ये एक संघ निर्माण केलं. बाबासाहेबांनी जणू काही नामकरणच केलं, भारत राष्ट्र नावच ठेवलेलं आहे. तर सम्राट अशोकाने तर तेच केलं होतं, अखंड भारत निर्माण केला होता. बुद्ध धम्म संघाच्या नीती मूल्यांवर चालणारा, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय
या मानवी नैतिक मूल्यांवर आधारित असलेला अखंड भारत जो महान सम्राट अशोकांनी निर्माण केला होता, तोच अखंड भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक सूत्रामध्ये आणण्याचं काम भारतीय संविधानाच्या माध्यमातून केलेलं आहे, लक्षात घ्या. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दुसरं एक महत्वाचं योगदान मी आज 15 ऑगस्टच्या निमित्तानं विशेष धम्मदेशना म्हणून, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, काही लोक म्हणतात की मतदान ही प्रक्रिया, ज्याला बॅलेट पेपर म्हणतो का आपण, मतदान प्रक्रिया, ही मतदान प्रक्रिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बाहेर देशामधून आपल्या भारतीय संविधानामध्ये आणली आहे. मतदानाची प्रक्रिया म्हणजे मतदान प्रणाली, बॅलेट पेपर. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधान सभेच्या भाषणामध्ये स्वतःच म्हणतात, काय म्हणतात, ही मतदान प्रक्रिया, ही मतदानाची पद्धत, ही मतदान पद्धत म्हणजे कोणती, एक व्यक्ती एक मत आणि एक मूल्य. म्हणजे ना, अंबानीची पत्नी असेल तरी तिच्या मताला तेवढीच किंमत, आणि झुग्गी झोपडीमध्ये राहणारी स्त्री असेल तरी तिच्याही मताला तेवढीच किंमत. एक मत, एक व्यक्ती एक मत आणि एकच मूल्य. तर ही मतदानाची प्रक्रिया म्हणजे बॅलेट पेपर पद्धती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारतीय संविधानामध्ये बाहेर देशातून ते विकसित केलेली आहे, बाकी संविधानामध्ये घेतलेली आहे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मतदान प्रक्रिया म्हणजे जे बॅलेट पेपर आहे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की मी माझे गुरु तथागत बुद्ध यांच्याकडून जशीच्या तशी घेतलेली आहे. विनय पिटकाच्या नुसार बुद्धाच्याही काळामध्ये भिक्खू संघामध्ये भांडणं व्हायची, भांडणं म्हणजे थोडी फार कलह भांडण व्हायचा, भिक्खू संघामध्ये भांडणं व्हायची, वाद उपस्थित व्हायचा, वादविवाद व्हायचा भिक्खू संघामध्ये बुद्धाच्या काळामध्ये. मग भिक्खूंच्या बाजूने न्यायनिवाडा करण्यासाठी किंवा एखाद्या भिक्खूवर कारवाई करण्यासाठी बुद्धाने एक शलाका पद्धती, एक प्रक्रिया काढली होती, शलाका पद्धती. मग एखाद्या झाडाचे, विशिष्ट झाडाचे मोठे मोठे पानं आणि त्याच्या ज्या हिरव्या कांड्या, जसे तुम्ही चव्वा असल्यामध्ये खेळतो ना तुरीच्या अशा कांड्या, तर ती शलाका पद्धती म्हणून लाल किंवा हिरव्या, लाल आणि हिरव्या अशा त्या शलाका पद्धती त्याच्यामध्ये टाकल्या जात होती. ज्या बनतेची, ज्या भिक्खूंचा दोष असेल, त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, तर त्या भिक्खूच्या बाजूनं ते भिक्खू लोक मतदान करत होते त्या काड्याचे, आणि ज्यांना न्याय द्यायचा आहे त्याच्या बाजूने. तर अशा लाल आणि हिरव्या अशा पद्धतीच्या त्या शलाका पद्धतीनुसार भिक्खूंच्या बाजूने न्याय किंवा कारवाई व्हायची, तर ती शलाका पद्धती म्हणजे आजची मतदानाची प्रक्रिया होय. म्हणजे सरळ सरळ ही मतदान प्रक्रिया ही मी माझे गुरु तथागत बुद्ध यांच्याकडून जशीच्या तशी घेतलेली आहे, बाहेर देशातून अजिबात नाही. मतदान प्रक्रिया म्हणजे सांगा बरं, हे बॅलेट पेपर कोणाचा आहे? बुद्धानंच विकसित केलेला आहे का नाही? मग आजचं बॅलेट पेपरचे ईव्हीएम मशीन म्हणते बाबासाहेबांनी तर मनुस्मृती जाळली आहे ना, आणि स्त्री पुरुष समतेवर आधारित असलेलं भारतीय संविधान दिलं ना, मनुस्मृती जाळली आहे का? गुलामीतच स्त्रियांना जन्म घ्यावा लागत होता, गुलामीतच जगावं लागत होतं आणि गुलामीतच मरावं लागत होतं. मनुस्मृती बाबासाहेबांनी जाळली आणि बुद्धाचंच लोकशाही तत्व प्रणालीवर आधारित असलेलं बुद्धाचं पंचशील जसंच्या तसं भारतीय संविधानामध्ये आहे, कलमाच्या रूपामध्ये आहे का नाही? पंचशील म्हणजे काय? भारतीय संविधान, सर्वांना ते मान्य करावंच लागतं, कुठल्या जाती धर्म पंथाचा असो. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे भारतीय संविधानामध्ये जे पंचशील घेतलेलं आहे किंवा इतरही ज्या डॉक्टर म्हणजे हे बुद्धाचीच लोकशाही तत्व प्रणाली आहे, हे बुद्धाचं बॅलेट पेपर, ही बुद्धाची मतदान प्रक्रिया, ही बुद्धाचीच लोकशाही प्रणाली आपल्याला वाचवायची आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चेन्नईच्या म्हणजे त्यावेळेच्या मद्रासच्या भाषणामध्ये म्हणतात, जर म्हणजे या देशामध्ये ब्राह्मणवाद, ब्राह्मणशाही, भांडवलशाही आणि साम्राज्यशाही या गुलाम करू पाहत आहे भारताला. जर हा भारत देश भांडवलदाराच्या घशामध्ये गेला तर मात्र इथल्या लोकांना काय करावं लागेल? गुलामीतच दिवस काढावे लागेल. आज भांडवलदाराच्या घशामध्ये देश चाललाय, तुम्हाला माहित आहे, अडाणी अंबानी. बाबासाहेबांनी भाकीत केलं होतं मद्रासच्या भाषणामध्ये, जर हा देश भांडवलदाराच्या घशात गेला तर इथल्या लोकांना मात्र गुलामीतच जीवन जगावं लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणखी एक इशारा केला होता भारतातल्या लोकांना. कोणता? जर भारतातील लोक देशापेक्षा व्यक्ती, धर्म, जात, पंथ आणि पक्ष, देशापेक्षा
मी जर तुम्हाला विचारलं देश मोठा का व्यक्ती मोठा, तर तुम्ही काय म्हणा? देश मोठा का व्यक्ती मोठा? हा, व्यक्ती मोठा नाही तुमच्या ह्याच्यामध्ये, देश मोठा आहे का नाही? पण आजकाल काय म्हणते, देशापेक्षा आमचा मोदी व्यक्ती मोठा आहे का नाही, म्हणजे व्यक्ती मोठा. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे ते स्वातंत्र्य पुन्हाही गमावून बसू आपण, पुन्हाही पारतंत्र्यात जाऊ आपण. जर केव्हा जाऊ आपण? स्वातंत्र्य गमावून बसू. केव्हा गमावून बसू? जर भारतातील लोक देशापेक्षा व्यक्तीला, देशापेक्षा राजकीय पक्षाला, देशापेक्षा धर्माला, देशापेक्षा पंथाला, देशापेक्षा जातीला आणि खास करून व्यक्तीला महत्व देऊ लागतील, तर भारताचं स्वातंत्र्य पुन्हा धोक्यात येईल. भारत पुन्हा पारतंत्र्यात गेल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेबांचं भाकीत आहे. म्हणून देशापेक्षा व्यक्तीपेक्षा देश मोठा. पण आता काय म्हणतात लोक, आमचा व्यक्ती मोदी मोठा, देश मोठा नाही. आणि जे आपल्याला शिकवल्या जाते का नाही, 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं, 400 वर्ष मुघलांनी केलं. भारतात डच आले, फ्रेंच आले, पोर्तुगीज आले, शक आले, हुन आले, कुशाण आले, पल्लव आले, त्यांनी राज्य केलं. लक्षात घ्या. पण भारतामध्ये 150 वर्ष सत्ता कोणाची होती? इंग्रजांची. आणि मुघलांची 400 वर्षांची सत्ता. पण हजारो वर्षापासून जो अस्पृश्य माणूस गुलाम आहे, त्याला गुलामीतून मोकळं करण्याचं काम कोणी केलं? मग ते 150 वर्षाची गुलामी जास्त का 400 वर्षाची मुघलांची गुलामी जास्त, का हजारो वर्षाच्या गुलामीतून बाबासाहेबांनी आपल्याला मुक्त केलं ते स्वातंत्र्य महत्वाचं? मग आपला खरा स्वातंत्र्य दिवस कोणता? ज्यावेळी बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली आणि हिंदू कोड बिल भारतीय संविधान लिहिलं तो. आणि 14 ऑक्टोबर 1956 झाले गुलाम मोकळे, भीमा तुझ्या जन्म. तर अजूनही लक्षात घ्या, 150 वर्ष इंग्रजांची गुलामी आणि 400 वर्ष मुघलांच्या गुलामीपेक्षा हजारो वर्षाच्या गुलामीतून बाबासाहेबांनी आपल्याला स्वतंत्र केलं, मुक्त केलं या ब्राह्मणवादांच्या गुलामीतून. लक्षात घ्या. लाला लजपतराय बाबासाहेबांना भेटले होते तिकडे बाहेर देशामध्ये शिकत असताना कोलंबियाला. नाव ऐकलं तुम्ही लाला लजपतराय? तर लाला लजपतराय काय म्हणतात डॉक्टर आंबेडकरांना, डॉक्टर आंबेडकर भारतामध्ये स्वातंत्र्याची चळवळ जोर पकडत आहे. भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, बटुकेश्वर दत्त सारखे लोक, राजगुरू सारखे लोक, सुखदेव सारखे लोक आपल्या प्राणांची आहुती देत आहे, शहीद होत आहे. तरुण युवक स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेत आहे. आता तुम्ही इथं शिक्षणासाठी आलेला आहात, इथून गेल्याच्या नंतर तुम्ही स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये, लढ्यामध्ये देशाला मुक्त करण्यासाठी त्याच्यामध्ये भाग घ्या. बाबासाहेब म्हणतात, मी माझं शिक्षण पूर्ण करण्यासाठी इथे आलेला आहो. मला केवळ त्या इंग्रजांच्या 150 वर्षाच्या गुलामगिरीतूनच नाही तर हजारो वर्षाच्या माझ्या शूद्र बांधवांना मुक्त करायचं आहे. बघा बाबासाहेबांनी. तर मग ही इंग्रजांची गुलामगिरी, आता आपल्याला जे म्हटलं जातं इंग्रजांनी लुटलं भारताला, मुघलांनी लुटलं, इंग्रजांनी लुटलं, मुघलांनी लुटलं, इंग्रजांनी लुटलं, मुघलांनी लुटलं. त्या मुघलांनी इंग्रजांनी तर लुटलं, पण सर्वात जास्त तर मोदी लुटत आहे आता, आहे का नाही? तुम्ही नाव ऐकलं ते 70,000 कोटी सिंचन घोटाळा अजित पवार, आहे का नाही? म्हणजे त्यांनी लुटलं असं मला म्हणायचं नाही. इंग्रजांनी लुटलं, मुघलांनी लुटलं, पण त्यांच्यापेक्षा तर आता लुटमार चालू आहे. जे इंग्रजांनी लुटलं नाही आणि जे मुघलांनी लुटलं नाही त्याच्यापेक्षा 70 वर्षात तर या भारत देशातल्या नेत्यांनी लुटलं आहे आणि लुटतही आहे. भारत देश विक्रीला काढलेला आहे की नाही? आपण फक्त त्या इंग्रजांना मुघलांनाच दोष देतो. म्हणून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना इंग्रजांचे हस्तक म्हणतात. बरं झालं ना इंग्रज भारतामध्ये आले म्हणून रेल्वे आली, आहे की नाही? बरं झालं इंग्रज भारतामध्ये आल्याच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांना, रामजी आंबेडकरांना फौजमध्ये सामील होता आलं, सुभेदार मेजर बनता आलं, त्यांना इंग्रजी वाचता आली. बरं झालं इंग्रज मायबाप भारतामध्ये आले म्हणून भीमा कोरेगावच्या त्या 500 लोकांना सैनिक म्हणून त्यांनी सामील करून घेतलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर असं म्हणतात, या भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला किंवा शूद्राला, नागवंशी लोकांना शस्त्र धारण करण्याचा अधिकार दिला असता तर भारत देश कधीही गुलाम झाला नसता. मनुस्मृतीने सांगितलं शस्त्र धारण करण्याचा अधिकार क्षत्रियांनाच आहे, मग क्षत्रियच लढतील, आहे की नाही? तर बरं झालं ते इंग्रज मायबापांनी ते 500 लोकांना प्रशिक्षण दिलं. भीमा कोरेगावचं युद्ध त्यांच्यामुळे झालं. आणि इंग्रजांनीच
इंग्रज आल्यामुळेच सावित्रीबाई आणि ज्योतिबांना शिकता आलं, हे का नाही. ताराबाई शिंदे सारख्या स्त्रियांनी ग्रंथ लिहिला, स्त्री पुरुष तुलना, मेजर कॅन्डीनं, मुक्ता साळवी, तुम्ही ऐकलंच असेल, हे का नाही, आपण जर लक्षात घेतलं तर. आणि इंग्रजांनीच या भारतामध्ये सगळ्यात मोठं इंग्रजांचं योगदान आहे, जमिनीतला बुद्ध आणि सम्राट अशोक त्यांनीच जगासमोर आणला. बोधगया, सारनाथ, अजिंठा, वेरूळ, कार्ले माझे जमिनीमध्ये जो गाडले गेलेला बुद्ध होता, त्या बुद्धगया, सारनाथ, कुशीनगर हे कोण आणलं? सर अलेक्झांडर कनिंगम, जेम्स प्रिन्सेप, जेम्स फर्ग्युसन, सर एडविन एडलॉन, है की नाही, जॉन मार्शल या किंवा चार्ल्स एलन आहे, जेम्स प्रिन्सेपनं, या सगळ्या लोकांनी जमिनी खालचा बुद्ध जगासमोर आणला. इंग्रज सर अलेक्झांडर कनिंगम हा माणूस जर भारतामध्ये आला नसता आणि जेम्स प्रिन्सेपनं सम्राट अशोकाचे शिलालेख वाचले नसते, आहे की नाही, तो रॉबर्ट गिलनं त्या अजंठा वेरूळच्या लेण्याचा शोध लावला नसता, तर लक्षात घ्या आपल्याला बुद्ध या देशातून नष्ट झाला होता. इंग्रजांनीच तो संशोधन करून, रिसर्च करून, पहिल्यांदा इंग्रजांनीच पाली टेक्स्ट सोसायटी निर्माण केली. पाली भाषा तर नष्ट केली, पण इंग्रजांनी पहिल्यांदा भारतामध्ये आल्यानंतर इंग्रजांना आवश्यकता वाटू लागली. पाली टेक्स्ट सोसायटी, पाली भाषेला प्रोत्साहन कोणी दिलं? इंग्रजांनी, कारण त्यांना शिलालेख वाचायचे होते, नाही का. या भारत देशामध्ये इंग्रजांचं खूप मोठं योगदान आहे. जरी ते साम्राज्यवादी होते तरी पण मात्र अनेक सुधारणा सुद्धा ते करून गेलेले आहेत. इंग्रजांनी जेवढं लुटलं नाही तेवढं आता भारताला लुटल्या जात आहे. पण आपल्याला तो इतिहास, अरे ठीक आहे, इंग्रजांनी लुटलं, मुघलांनी लुटलं, पण त्याच्यापेक्षा आता तर मोदी लुटत आहे. लुटत आहे का? त्याच्यापेक्षाही मोदी लुटत आहे. तर लक्षात घ्या, भारतामध्ये आणखी एक अफवा आहे, हवा आहे, ती आजही ती आहे. ती म्हणजे काय? भारत सम्राट जयचंद नाव ऐकलं का तुम्ही? गद्दार जयचंद म्हणून. इतिहासामध्ये खूप ते एवढं सांगितलं जातं अभ्यासक्रमामध्ये की सम्राट गद्दार जयचंद, ते तुम्ही पृथ्वीराज चव्हाण संयुक्ताची त्याच्यावर सिनेमे काढले की गद्दार जयचंद याच्यामुळेच भारत देशामध्ये आक्रमणाला सुरुवात झाली. गद्दार जयचंद हा गद्दार होता, तो देशभक्त नव्हता. परंतु लक्षात घ्या, सम्राट जयचंद गद्दार नव्हता, तो बौद्ध राजा होता. लक्षात घ्या, गोविंदचंद्र म्हणजे त्याची जी दादी होती का नाही, कुमारदेवी. आता तुम्ही सारनाथला जर गेले तर त्या सारनाथला 9 मजल्याचं बुद्ध विहार कुमारदेवीनं बांधलेलं होतं. ती गहडवाल वंशाची होती, राठोड वंश किंवा गढवाल वंश, आणि ती बोधगयेची होती कुमारदेवी. गोविंदचंद्र गहडवाल राजवंशाची गोविंदचंद्राची पत्नी म्हणजे सम्राट जयचंदाची दादी कुमारदेवी ही बौद्ध राणी होती. बुद्धगयेवरून तिला सारनाथला देण्यात आलं होतं, वाराणसीला, आणि तिने 9 मजल्याचं बुद्ध विहार, आता त्याची शिलालेख पडलेला आहे, धम्मचक्र जीन बुद्ध महाविहार, आता आहे तिथे सारनाथला. तुम्हाला त्याचे अवशेष तुम्हाला पाहायला मिळेल. स्वतः सम्राट जयचंदानं जगन्मित्रानंद नावाच्या एका बंगाली बौद्ध भिक्षूकडून बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली होती. जगन्मित्रानंद नावाचा बौद्ध भिक्खू. सम्राट जयचंद हा बौद्ध राजा होता, बौद्ध सम्राट होता. परंतु हा बौद्ध सम्राट होता म्हणून त्याला बदनाम कसं करायचं, तर इतिहासामध्ये गद्दार जयचंद म्हणून त्याची छबी खराब करण्यात आली. आपण लक्षात घेतलं पाहिजे. खऱ्या अर्थानं आपण जर चचनामा वाचला तर त्याच्यामध्ये काला पहाड वाचा तुम्ही, मुघलांच्या दरबारामध्ये काम करणारा बिरबल, तानसेन हा तर रामतनू पांडू आहे. खऱ्या अर्थानं ज्योतिबा फुले तर म्हणतात, जोपर्यंत भारतामध्ये इंग्रज आहे तोपर्यंत तुमचे जे काही करायचं आहे ते पटपट करून घ्या. इंग्रज आणि मुस्लिम आणि इंग्रज आपले कधीच शत्रू नव्हते, लक्षात घ्या. आपल्या संदर्भात त्यांना म्हणजे म्हणजे जे ब्राह्मण वर्ग होता, जो पुरोहित वर्ग होता भारतामध्ये, हा पुरोहित वर्ग, हा ब्राह्मण वर्ग मुघलांच्या काळामध्ये आणि इंग्रजांच्याही काळामध्ये ब्राह्मणांना कुठलाच अन्याय अत्याचार भोगावा लागला नाही. उलट आपल्याच विरोधामध्ये मुघलांना किंवा इंग्रजांना आपल्यावर अन्याय अत्याचार करण्यासाठी परावृत्त करणारे कोण होते? ब्राह्मण लोकच होते. म्हणून ज्योतिबा फुले गुलामगिरी पुस्तकामध्ये म्हणतात, ब्राह्मण म्हणजे इंग्रज आणि मुघल हे आपले खरे शत्रू नव्हते. खरे शत्रू ब्राह्मण तेव्हाही होते, आताही आहे आणि पुढेही राहणार आहे. खरे ब्राह्मण शत्रू यांच्यापासूनच सावध राहा. म्हणून अण्णाभाऊ साठेने म्हणलं आहे, ये आजादी झुटी है, देश की जनता भूकी है. फक्त सत्तेचं हस्तांतरण झालं. इंग्रज गोरे गेले आणि 3% ब्राह्मण गोरे सत्तेवर
बसलेले आहे. कोणती आझादी आणि कशाची आझादी? तर लक्षात घ्या, भारतामध्ये या देशामध्ये जी ब्राह्मणशाही आहे, जी भांडवलशाही आहे आणि जी साम्राज्यशाही आहे, ह्या जळवा आहे भारतातल्या, ह्या गुलाम स्वरूपात आहे. आणि याच्यातून जोपर्यंत आपण मुक्त होत नाही, खऱ्या अर्थानं ब्राह्मणवादाच्या मानसिक गुलामीत, म्हणजे आपण शारीरिक गुलामीतून मुक्त झालो. शारीरिक गुलामीतून म्हणजे काय? गळ्यातलं गाडगं सुटलं आहे की नाही, ते कमरेचा झाडू सुटला, हातापायाचे दोन्ही हातापायाचे ते काळे धागे मात्र तुम्ही तसेच ठेवले, गुलामीचंच प्रतीक आहे ते, आहे की नाही. परंतु लक्षात घ्या, अजूनही आपण ब्राह्मणवादाच्या मानसिक गुलामीतून बाहेर पडलेलो नाही. तसंही आपण जे इंग्रजांची जी गुलामी जी आपण भोगली, 400 वर्षांची जी मुघलांची गुलामी भोगली, त्याच्यापेक्षाही हजारो वर्षाची ही मनुवादी, ही ब्राह्मणवादी गुलामी जी आपण भोगत आहोत, त्याच्यातून जेव्हा आपण खऱ्या अर्थानं मुक्त होऊ, तो आपला खरा स्वतंत्रता दिवस आहे. लक्षात घ्या. तर काही लोक आजच्या काळामध्ये जी बाबासाहेबांनी तर मनुस्मृती जाळली, पण आजची जी मनुस्मृती आहे ती ईव्हीएम मशीन आहे. ईव्हीएम मशीन हीच काय आहे? आधुनिक मनुस्मृती ती जाळली बाबासाहेबांनी, पण आधुनिक मनुस्मृती कोणती आहे? ईव्हीएम मशीन. आणि यांना हिंदू राष्ट्राच्या नावावर ब्राह्मण राष्ट्र निर्माण करायचं आहे. आणि हवा कोणती आहे? हिंदू राष्ट्र. हिंदू राष्ट्र. पण हिंदू राष्ट्राच्या नावावर यांना ब्राह्मण राष्ट्र निर्माण करायचं आहे. आणि ब्राह्मण राष्ट्राचं संविधान कोणतं असणार आहे? मनुस्मृती. आणि मनुस्मृतीने पहिल्यांदा गुलाम कोणाला केलं? स्त्रियांना, आणि नंतर शूद्रांना. आज आपण जे तिरंगा म्हणतो, हा तिरंगा राष्ट्रध्वज, त्याच्यावर तिरंगा नाही येतो, जे कालपासून चालू होतं ना तिरंगा हे असं वगैरे, तुम्ही पाहिलं असेल, हर घर तिरंगा वगैरे, आहे की नाही. तर हे तिरंगा नसून ते चौरंगा आहे. त्याच्यामध्ये निळा जो चक्र आहे ना, ते चौथा रंग आहे. हा कोणी प्रचार प्रसार केला आणि तुम्ही तिरंगा म्हणता त्याला. त्याचा चौथा जो रंग आहे निळा धम्मचक्राचा, त्याला तुम्ही अशोक चक्र म्हणतात, पण ते बुद्धाचं काय आहे? धम्मचक्र आहे. 24 तिल्ली आहे त्याच्यामध्ये, आहे की नाही. आणि हे धम्मचक्र भारतरत्न पुरस्कारावर आहे. पिपळाचं सोन्याचं पान म्हणजे भारतरत्न. हे धम्मचक्र त्या धम्मराजमुद्रामध्ये सारनाथवरून घेतलेलं, लक्षात घ्या. तर हे प्रतीकांच्या रूपामध्ये आजही भारत बौद्धच आहे, तसं पाहायचं म्हटलं तर. हे जे तीनही रंग आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच या राष्ट्रध्वजाची, त्याला तिरंगा ध्वज नाही म्हणतायत, त्याला राष्ट्रध्वज म्हटलं पाहिजे. पण हा तिरंगा शब्द कोणी यूज केला? ब्राह्मणवादी लोकांनी. तिरंगा नसून तो चौरंग आहे, त्याला तिरंगाय म्हणू नये आणि चौरंगाय म्हणू नये, त्याला राष्ट्रीय ध्वज म्हटलं पाहिजे, राष्ट्रध्वज म्हटलं पाहिजे. जसं तुम्ही पंचशील ध्वज म्हणता, तो पंचशील ध्वज नाही, तो धम्मध्वज आहे. पंचरंगी आहे तो, परंतु तो धम्मध्वज आहे. तसाच तो राष्ट्रीय ध्वज आहे, तो तिरंगाही नाही चौरंगाय म्हणून. तुम्ही तिरंगा म्हणता, पण तो त्याच्यामध्ये 3 रंग नाही, 4 रंग आहे. चक्र, अशोक चक्राचा रंग जाणीवपूर्वक ते लोक टाळतात, जाणीवपूर्वक ते चौरंगा म्हणत नाही. हे आपण बौद्धांनी तरी तिरंगा म्हणू नये, आपण चौरंगा म्हटलं पाहिजे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सगळ्यात मोठं योगदान म्हणजे जातीचा विध्वंस, अनिरेशन ऑफ कास्ट नावाचा ग्रंथ. या भारताचं उज्ज्वल भवितव्य जर कोणत्या ग्रंथामध्ये असेल, उज्ज्वल भवितव्य या भारताचं बाबासाहेबांनी बघितलं, ते म्हणजे जातीचा विनाश. प्रत्येकाने वाचलं पाहिजे, अनिरेशन ऑफ कास्ट. बाबासाहेबांचं दुसरं योगदान या भारत देशामध्ये द प्रॉब्लेम ऑफ रुपी नावाचा ग्रंथ. आजची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, त्याची जी संकल्पना आहे, म्हणजे रिझर्व्ह बँकचे संकल्पनेचे संस्थापक कोण आहे? रुपयाचा प्रश्न, द प्रॉब्लेम ऑफ रुपी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिराकुंड प्रकल्प, भाकरा नांगल प्रकल्प, सोन आणि दामोदर नदी प्रकल्प बाबासाहेबांनी उभारलेले आहे, लक्षात घ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गोलमेज परिषदेमध्ये जाऊन बाबासाहेबांनी जगाच्या वेशीवर जाऊन, भारतातल्या भारतात कोणीही चिल्ला होते, पण बाबासाहेब गोलमेज परिषदेमध्ये जाऊन, लंडनला जाऊन आपल्या न्याय हक्काची मागणी केली. आमच्या भारतातला आम्ही पाहून घेऊ, आमच्या भारतातून तुम्ही चालते व्हा. समजलं का? इथं तर भारतातल्या भारतात कोणीही म्हणते, लक्षात घ्या, पण तुम्ही चालते व्हा या भारतातून, आमच्या भारतातला आम्ही पाहून घेऊ, असे डरकाळी फोडणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते त्या लंडनच्या गोलमेज परिषदमध्ये, लक्षात घ्या. या देशामध्ये आपल्याला ते
झलकारीबाईचं सांगितलेलं आहे, आपल्या राणी लक्ष्मीबाईचं. पण झलकारीबाई, मी स्वतः त्या ग्वालियरला गेलो, झलकारीबाईचा तो इतिहास आहे. पण आपल्याला राणी लक्ष्मीबाई ती ब्राह्मण असल्यामुळे ब्राह्मणत्व टिकून राहिलं पाहिजे, ब्राह्मणांचं वर्चस्व टिकून राहिलं पाहिजे म्हणून झलकारीबाई या भारताचीच नाही तर या जगाची पहिली महिला शासिका रजिया सुलताना नाही, ती नागवंशी राणी आहे, नागनिका, महाराष्ट्रातली सातकर्णी राजाची पत्नी, सातवाहन बौद्ध राणी नागनिका ही भारताची पहिली महिला शासिका आहे, जगाची पहिली महिला शासिका आहे. तिचं राज्य होतं, नागवंशी राणी होती ती. तिचे उल्लेख आहे नाणेघाट पुण्याला, महाराष्ट्रामध्ये. तर भारतामध्ये जो इतिहास आहे ना, खऱ्या अर्थानं जो इतिहास आहे बाबासाहेबांनीच लिहिलेला आहे. आपण हिंदू नंतर आहोत, जैन नंतर आहोत, शीख नंतर आहोत, बौद्ध नंतर आहोत, मुस्लिम नंतर आहोत, ख्रिश्चन नंतर आहोत, पण सर्वप्रथम आपण भारतीय आहो आणि नंतरही भारतीय आहो. हे भारतीय आणि हे भारत राष्ट्र बाबासाहेबांना निर्माण करायचं होतं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात एका ठिकाणी, मी कुठल्याही देशाची प्रगती तिथल्या स्त्रियांच्या प्रगतीवरून मोजत असतो. लक्षात घ्या. बाबासाहेब पुन्हा असं म्हणतात, या भारतातील लोक पुन्हा बुद्ध धम्माचा स्वीकार करतील तर भारत देश जगामध्ये महासत्ता बनेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असंही म्हणतात, या म्हणजे देवळात जाणाऱ्या रांगा, मंदिरात जाणाऱ्या रांगा, मंदिरात देव दर्शनासाठी जाणाऱ्या रांगा जर वाचनालयाकडे जातील तर भारत देश जगात महासत्ता बनेल. केव्हा महासत्ता बनेल म्हणते बाबासाहेब? मंदिराकडे जाणाऱ्या रांगा जर वाचनालयाकडे जातील तर भारत देश जगात महासत्ता बनेल. मंदिरात जर देव असता तर मंदिराबाहेर भीक मागण्याची वेळ भिकाऱ्यावर आली नसती आणि मी या खोट्या देवाला म्हणजे मी या खोट्या देवावर विश्वास ठेवून या खोट्या देवाला पूजत बसलो असतो तर नक्कीच मात्र माझ्या समाजाला भीक मागण्याची वेळ आली असती. म्हणून देशापेक्षा व्यक्तीपेक्षा देश मोठा. बाबासाहेबांनी देशाला प्रथम स्थान दिलेलं आहे. म्हणून बाबासाहेबांना हिंदू राष्ट्र नाही, ब्राह्मण राष्ट्र नाही, कोणतंच नाही, बौद्ध राष्ट्रही नाही. बौद्ध राष्ट्र म्हणजे काय? भारतातल्या प्रत्येक लोकांनी बौद्ध धम्म घेतला पाहिजे, हे बौद्ध राष्ट्र नव्हते. बाबासाहेबांचे वाक्य वापरलं, मी सारा भारत बौद्धमय करेन, म्हणजे भारतातल्या सगळ्याच लोकांना बौद्ध बनवीन असं माहितीये. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या चारही नैतिक मूल्यांवर चालणारा भारतातला प्रत्येक नागरिक म्हणजेच बौद्ध माणूस, तेव्हा बौद्ध राष्ट्र. पण इथे लोक काय म्हणत आहे, हिंदू राष्ट्राच्या नावाखाली ब्राह्मण राष्ट्र निर्माण करत आहे आणि ब्राह्मण राष्ट्राचं संविधान असणार आहे मनुस्मृती. पण बाबासाहेबांना प्रबुद्ध भारत आणि स्वातंत्र्य, समता आणि बंधुता, न्यायावर आधारित असलेला एक भारत राष्ट्र बाबासाहेबांना निर्माण करायचं होतं. आपण म्हणून बाबासाहेबांचं एक वाक्य आहे, मी प्रथम भारतीय व नंतरही भारतीय. लक्षात घ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे आज जे आपण म्हणत आहोत की आज भारत देशाला जर जे गुलामीतून जे आपण 150 वर्षाची जी गुलामी भोगलेली आहे, म्हणून बाबासाहेबांनी आपल्यामध्ये एक नवचैतन्य पेरण्यासाठी एक वाक्य वापरलेलं आहे, गुलामाला त्यांच्या गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे ते बंड करून उठतील. बाबासाहेबांचं वाक्य आहे. या भारत देशामध्ये जे संविधानाच्या रूपामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजही आपल्यामध्ये जिवंत आहे. भारतीय संविधानाच्या रूपामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जोपर्यंत माझं संविधान आहे तोपर्यंत मी जिवंत आहे. म्हणजे संविधानात जिवंत घटनेचा शिल्पकार. भारतीय संविधानाच्या प्रत्येक पानापानामध्ये बाबासाहेब जिवंत आहे. लक्षात घ्या. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच म्हटलंय, जोपर्यंत माझं संविधान आहे तोपर्यंत मी जिवंत आहे. ज्या दिवशी बाबासाहेबांचं संविधान बदलेल त्या दिवशी मात्र खऱ्या अर्थानं, लक्षात घ्या, भारत देश पुन्हा गुलाम झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हिंदू कोड बिल आणि भारतीय संविधानाच्या बदलत आज प्रत्येक भारतीयांना मतदानाचा अधिकार स्त्रियांना प्राप्त करण्यासाठी पाश्चात्य देशामध्ये रस्त्यावर उतरावं लागलं. पण भारतामध्ये मतदानाचा जी अधिकार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना दिला. म्हणून आपलं मत विकू नका. मीठ मिरची एवढी किंमत आपल्या मतदानाला देऊ नका. एक मत तुम्हाला राजा बनवते आणि एकच मत तुम्हाला भिकारी बनवते. मत विकणं म्हणजे बाबासाहेबांचं रक्त विकणं होय, भीमा माऊलीचं दूध विकणं होय. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी
पुलगावला भंडाऱ्याची निवडणूक लढवत आहे बाबासाहेब. मी 5 मिनिटांमध्ये बोलताना थांबतो. बाबासाहेब भंडाऱ्याची पोटनिवडणूक लढवत आहे आणि बाबासाहेबांना म्हणजे स्वतंत्र मजूर पक्षाचे आणि समता सैनिक काही लोकांनी बाबासाहेबांना 25 एप्रिल 1954 ला पुलगावला बोलावलं आणि भंडाऱ्याच्या निवडणुकीसाठी ते लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उभे होते. कुठे? भंडाऱ्यामध्ये. आपलाच माणूस उभा राहिला, भाऊराव बोरकर, काँग्रेसच्या बाजूने. आणि बाबासाहेब पुलगावलाच बोलले. काय बोलले? काँग्रेस हे जळतं घर आहे. हे वाक्य बाबासाहेबांनी लखनौलाही वापरलं आणि पुलगावला सुद्धा पहिल्यांदा वापरलं. कोणतं? काँग्रेस हे जळतं घर आहे. भारत देश म्हणजे या भारत देशामध्ये काँग्रेस पक्षाला कुठलाही काँग्रेस पक्षाला म्हणजे मार देणारा किंवा त्याच्या तोडीचा दुसरा पक्ष नाही आहे. जर काँग्रेस पक्ष जर या भारतामध्ये तसाच राहत असेल तर या भारतामध्ये रशियाची स्टॅलिनशाही आणि जर्मनीची हिटलरशाही आल्याशिवाय राहणार नाही. इथले शब्द आहे पुलगावच्या भाषणामध्ये बाबासाहेबांचे 25 एप्रिल 1954. आणि बाबासाहेबांचे महत्वाचे वाक्य आहे, पूर्ण भारतात गाजले आहे प्रत्येकाने, काँग्रेस हे जळतं घर आहे. कुठं म्हटलं आहे वाक्य? पुलगावला. पुलगावचेच लोक गोडासाठी उष्टे खाणारे आहे, विकल्या गेलेले आहे. काँग्रेसनं बाबासाहेबांच्या भारतीय संविधानाच्या सभेमध्ये येऊ नये म्हणून, आहे का नाही, म्हणजे ते लोकमान्य टिळकांनी किती हे केलं, संविधान सभेमध्ये येऊ नये, दारं खिडक्या लावण्यासाठी किती हे करण्यात आलं. मला सांगा, डॉक्टर बाबासाहेबांच्या काळामध्ये जर तुमचा जन्म झाला असता, मी 2 मिनिटांमध्ये बोलतो आणि थांबतो, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये जर तुमचा जन्म झाला असता आणि बाबासाहेबांचे जे शत्रू आणि विरोधक होते त्या काळामध्ये, आपण एक कल्पना करूया की डॉक्टर बाबासाहेबांच्या काळामध्ये तुमचा किंवा माझा जन्म झाला, तुमचा आणि माझा जन्म झाला, तर बाबासाहेबांच्या काळामध्ये तुमचा आणि माझा जन्म झाल्याच्या नंतर बाबासाहेबांचे जे शत्रू आणि विरोधक असेल तर ते तुमचे शत्रू असतील का विरोधक असतील? शत्रू विरोधक असतील का मित्र मानाल तुम्ही? म्हणजे तुमच्या बाबासाहेबांचे जे शत्रू आणि विरोधक आहे ते तुमचे काय असतील? म्हणजे आपण एक कल्पना करू की बाबासाहेबांच्या काळामध्ये माझा जन्म झाला, तर बाबासाहेबांचे जे शत्रू आणि विरोधक आहे तेच माझे कोण असतील? माझ्या बाबासाहेबांचे, माझ्या बापाचे जे शत्रू आणि विरोधक आहे ते माझे मित्र राहणार, तेही माझे शत्रू विरोधकच राहणार. मग आता बाबासाहेबांच्या वेळी तर आपला जन्म झाला नाही, बाबासाहेबांनी आपण पाहिलं नाही, आपलं तेवढं पुण्य नाही, ठीक ना. पण आता बाबासाहेबांनी आपण पाहिलं नाही, परंतु बाबासाहेबांचं संविधान मात्र जिवंत आहे ना, आहे का नाही? म्हणजे काश तुम्हाला समजली का ती गोष्ट? बाबासाहेबांच्या वेळी जर तुमचा जन्म झाला असता तर बाबासाहेबांचे जे शत्रू आणि विरोधक होते त्या काळातले, तर त्या काळातले शत्रू आणि विरोधक तुमचे कोण असते? बाबासाहेबांचे जे शत्रू आणि विरोधक आहेत ते आमचे काय? शत्रू आणि विरोधक. पण आता बाबासाहेबाला तुम्ही पाहिलं नाही आणि बाबासाहेबांच्या वेळी तुमचा काही जन्म झाला नाही, मग आता बाबासाहेब तर नाही आहे, पण बाबासाहेबाचं भारतीय संविधान आहे, कॉन्स्टिट्यूशन आहे. मग भारतीय संविधानाचे जे विरोधक आहे, शत्रू आहे, जाळा म्हणते, लिहिलंही नाही म्हणते, मग ते कोण आहे तुमचे? शत्रूच आहे ना. बाबासाहेब जिवंतच आहे संविधानाच्या रूपात. मग संविधानाचे जे शत्रू आणि विरोधक आहे ते कोण आहे आपले? आता शत्रू आणि विरोधकच आहे. आणि जर तुम्ही शत्रूंच्या आणि विरोधकाच्या बाजूने राहत असेल तर तुम्ही म्हणजे बाबासाहेबांची हत्या केल्यासारखंच आहे की नाही? बाबासाहेबांच्या भारतीय संविधानाची हत्या करणं म्हणजे त्या भारतीय संविधानाच्या हत्या करण्याच्या, त्या खुनी भारतीय संविधानाच्या हत्या करणाऱ्या लोकांच्या, त्या विरोधकांच्या, त्या शत्रूंच्या, संविधानाच्या विरोधकांच्या, शत्रूंच्या बाजूने जर तुम्ही राहत असाल, आहे का नाही, गोडासाठी उष्ट खात असाल, तर मग बाबासाहेबांच्या संविधानाची हत्या करणारे कोण? आपणच आहोत का नाही? मग बाबासाहेबांचं संविधानाचं रक्षण करणं म्हणजे खऱ्या अर्थानं देशाचं रक्षण करणं होय, न्याय हक्काचं रक्षण करणं होय, लक्षात घ्या. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं खूप मोठं योगदान आहे या भारत देशासाठी, खूप मोठं योगदान आहे. पण बाबासाहेबांच्या उपकारातून आपल्याला कधीही मुक्त होता येत नाही, लक्षात घ्या. जे भारतातल्या कुठल्याही सुशिक्षित माणसाला समजलं नाही ते मात्र गाडगे बाबांना समजलं. ते वाक्य सांगतो, काय म्हणतात गाडगे बाबा मुंबईच्या भाषणामध्ये? अरे भारतातल्या लोकांनो, गाडगे बाबा आयुष्यभर पंढरपूरला गेले परंतु कधीही विठोबाचं दर्शन घेतलं नाही, है की नाही? गाडगे बाबा बाबासाहेबांविषयी बोलतात, अरे भारतातल्या लोकांनो,
एका महाराजचं पोरग वर्गाबाहेर राहून त्यानं भारताचं संविधान लिहिलं. काय लिहिलं? संविधान लिहिलं. वर्गाबाहेर बसणाऱ्या एका महाराजच्या पोरानं संविधान लिहिलं रे, संविधान लिहिलं. अरे भारतातल्या लोकांनो, या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं जर तुम्ही ऐकाल ना तर या भारत देशाचं सोनं होईल रे, सोनं होईल. कोण म्हणत आहे असं? गाडगे बाबा. जे गाडगे बाबांना बाबासाहेब समजले आहे का नाही, ज्यांच्या नावाचं विद्यापीठ आहे, कमी शिकलेले असं म्हणता येत नाही पण ज्ञावान माणूस होता गाडगे बाबा. जे गाडगे बाबांना समजलं ते आजही आपल्या समाजातल्या लोकांना समजत नाही. आज महाकवी वामनदादा कर्डकांची जयंती आहे 15 ऑगस्ट. एकाने हसावे एकाने रडावे असे विश्व आता इथे ना उरावे. इथे 4 डोकी तिथे 4 डोकी, डोकी कसली रिकामीच खोकी. या वामनदादांच्या ओळी तुटतात तारा तोडू किती मी, एकटाच येथे जोडू किती मी. गेली 4 चाके 4 दिशेला, मोडलेला गाडा ओढू किती मी. आज वामनदादा, महाकवी वामनदादा कर्डकांनी 10,000च्या वर बाबासाहेबांची गाणी लिहिली आहे. आजही गायक लोक त्यांच्यावर ओढ भरत आहे. कोणाच्या? महाकवी वामनदादा कर्डकांच्या गाण्यांवर. महाकवी वामनदादा कर्डकांनी कधीही सुपारी घेतली नाही. तेलाचे पिपे वाजू वाजू त्यांनी जनप्रबोधन केलं. बुद्धाचे, बाबासाहेबांचे विचार गावागावामध्ये पायी जाऊन कधीही सुपारी न घेता आजचे गायक लोक महाकवी वामनदादा कर्डकांच्या नावावर जगत आहे, मस्त सुपाऱ्या घेत आहे. लक्षात घ्या, महाकवी वामनदादा कर्डकांनी कधीच पैसे घेतले नाही ना. त्यांच्या आजकाल गायकला मध्ये काय म्हणतात, त्याच्या त्या जे राहते म्हणतात ते वाजवणार त्यांना पैसे द्यावेच लागते असं झालं. पण वामनदादा कर्डक बसमध्ये, टांग्यामध्ये, पायदळ, कधी खेड्यापाड्याच्या पाय रस्त्यानं जाऊ जाऊ, नाही पेटी असला नाही तबला जरी असला तरी प्रचार प्रसार करते महाकवी वामनदादा कर्डक. महाकवी वामनदादा कर्डकांनी 10,000 बाबासाहेबांची गीतं लिहिली. समता सैनिक दलांमध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. महाकवी वामनदादा कर्डकांच्या नंतर एकही असा महाकवी झालेला नाही. का झाला? आणि महाकवी वामनदादा कर्डकांच्या गाण्यावर अनेक गायक लोक जगून राहिले पण त्यांची जयंती साजरी करत नाही. त्यांच्या नाशिक सिन्नर गावामध्ये ना त्यांचं एखादी स्मारक बांधलेलं आहे. लक्षात घ्या. आणि महाकवी वामनदादा कर्डकांची गाणे आजचे गायक लोक तुमच्याकडूनच लाखो रुपयांची सुपारी घेऊन 4 गाणे म्हणतात. महाकवी वामनदादा कर्डकांच्या गाण्यांवर, गीतांवर पोट भरणारी नकली गायक म्हणजे दारू पिऊन बुद्धाचं आणि बाबासाहेबांचं गाणं म्हणत आहे स्टेजवर. आहे ना, असे आहे ना आपल्या महाराष्ट्रामध्ये. गोडगळा आहे म्हणून काय करायचं? पंचशिलाचं पालन करत असेल तरच त्या गायकाला किंमत द्या. पैशाची उधळपट्टी करू नका. बाबासाहेबांनी नाचायला नाही वाचायला सांगितलेलं आहे आपल्याला. लक्षात. नृत्य गायनाचा धम्म नाही आहे, ती नशा सांगितली आहे बुद्धाने. आलं का लक्षात तुम्हाला? तर या ठिकाणी आज मी जे स्वतंत्रता जो दिवस आहे या निमित्तानं आणि महाकवी वामनदादा कर्डकाच्या जयंती आणि स्वतंत्रता दिवसाच्या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे योगदान आहे ते मी या ठिकाणी सांगण्याचा, गुलामांचा आणि गुलाम करणाऱ्यांचा धर्म एक नसतो. तर आज या ठिकाणी या रमाई बुद्ध विहारामध्ये विशेष धम्मदेशना म्हणून स्वतंत्रता दिवस आणि महाकवी युगकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीला उजाळा म्हणून काही गीतांच्या ओळी मी या ठिकाणी म्हणून दाखवल्या. खूप साऱ्या गीत रचना आहे महाकवी वामनदादा कर्डकांच्या. आणि सांगते ऐका हा जो चित्रपट, मराठी चित्रपट खूप गाजला होता, त्याच्यासारखा मराठी चित्रपट रेकॉर्ड ब्रेक अजूनही झालेला नाही. त्या सांगते ऐका मधला सांगा या वेळेला माझ्या गुलछडीला हे गाणं महाकवी वामनदादांनी चित्रपटासाठी सुद्धा गाणे लिहिलेली आहे. तर त्या महाकवी वामनदादा कर्डकांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांनाही आपण अभिवादन करू. या ठिकाणी थांबतो. भवतु सब मंगल भवतु सब मंगल भवतु सब मंगल. नद्धि मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जय मंगलम्. नद्धि मे शरणं अय्यं धम्मो संघो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जय मंगल. सब पापसकरणं कुशलस्य उपसंपदा सचित्त परियोदपणम् एतं बुद्धानं शासनं साधु साधु सबुद्धं नमामि धम्मं नमामि
सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल, सर्व सुखी हो.